नमस्कार मित्रांनो, हे आहे माझं छोटंसं दुकान. यामध्ये मी इलेक्ट्रॉनिक्स आणि टूल्स यासारखे मल्टिपल प्रोडक्ट विक्रीसाठी ठेवतो. माझ्याकडे मल्टिपल प्रोडक्ट असल्यामुळे कोणताही कस्टमर रिकामा जात नाही. त्याला जी वस्तू लागते ती माझ्याकडे उपलब्ध असते. माझ्याकडे वस्तू कमी आहेत, पण सगळ्याच वस्तू उपलब्ध आहेत. इथे कोपऱ्यात रिपेअरिंगसाठी मी छोटासा सेटअप केला आहे. माझ्याकडे होम थिएटर, स्पीकर, फॅन, मोबाईल, इन्व्हर्टर यासारख्या अनेक वस्तू रिपेअर केल्या जातात. त्यामुळे मला वस्तू विक्रीतच नाही तर रिपेअरिंगमध्ये पण चांगले पैसे मिळतात. मल्टिपल वस्तू ठेवल्यामुळे कस्टमर माझ्याकडे आशेने येतात, कारण त्यांना माझ्याकडे लागणारी वस्तू मिळतेच. माझ्याकडे इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक वस्तूंचे स्पेअर पार्ट पण भेटतात. आज मी साहित्य आणण्यासाठी नाशिकला जात आहे. चला तुम्हाला दाखवतो की मी साहित्य किती आणि कुठे घेतो. आम्ही आता ननासीत आहोत. समोरच्या पंपावर पेट्रोल टाकलं आणि उसाचा रस पिऊ राहिलोय. मित्रांनो, उसाच्या रसाचा बिझनेस पण खूप मस्त आहे, कारण हा कमी इन्व्हेस्टमेंटमध्ये सुरू होतो आणि हा बिझनेस तुम्ही ज्या ठिकाणी पब्लिक येती जाती राहते त्या ठिकाणी कुठेही सुरू करू शकता. तर आम्ही आता फ्रेश आणि थंडगार उसाचा रस पित आहोत. रस पिऊन झाला आणि पुढे जाऊन आम्ही एका हॉटेलवरती थांबलोत, कारण आम्हाला थोडी भूक लागलेली आहे. मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता की मालकाने हॉटेल आणि स्वीट्स एकाच ठिकाणी सुरू केले आहे. त्यामुळे इथे कस्टमर खूप येतात. इथे तुम्ही बघू शकतात की खुर्च्यांचा सेटअप आणि काउंटरचा सेटअप किती सिस्टमॅटिक लावलेला आहे. माझ्या मित्राने मिसळ घेतली आणि मी एक समोसा घेतला. जायला उशीर होईल म्हणून आम्ही ते पटापट संपवून पुढे निघतो. जेवण पूर्ण झाल्यावर आम्ही लवकरच नाशिकला पोहोचलो. आता आम्ही नाशिक जवळ आहोत. सिटीमध्ये जाण्याच्या आधी आम्हाला टॉयलेटला जाऊन यायचं होते, कारण मध्ये कुठेही सोय नसते. त्यामुळे आम्ही इथे पेट्रोल पंपावर थांबलो होतो. मित्रांनो, आता आम्ही डायमंड इलेक्ट्रॉनिक्स वाल्याकडे पोहोचलेलो आहोत. तुम्ही दुकानामध्ये बघू शकता किती प्रकारच्या वस्तू आहेत इथे. सर्व इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आहेत इथे. मला पण फटाफट यादीनुसार माझ्या वस्तू घ्याव्या लागतील, कारण जायला खूप उशीर होतो. बोर्ड, सेल, टॉर्च, बॅटरी, इलेक्ट्रिकल बोर्ड इत्यादी प्रकारच्या विविध वस्तू मी ऑर्डर केल्या आहेत. त्या सर्व वस्तू दुकानदाराने माझ्या पुढे काउंटरवरती ठेवलेल्या आहेत. वस्तूची क्वांटिटी व क्वालिटी चेक केल्यावर त्या मी पुढे पॅकिंगसाठी पाठवल्या. सर्व वस्तू घेऊन आम्ही आता घरी येत आहोत. वाटेत एका पाणीपुरीवाल्याकडे पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो. तुम्ही पाणीपुरीवाल्याचा गाडा बघू शकता. छोट्याशा गाड्यावर किती प्रकारच्या वस्तू त्याने ठेवल्या आहेत. पाणीपुरी खाऊन झाल्यावर एका तासात आम्ही दुकानावरती पोहोचलो आहोत. दुकानावर येताच घेतलेल्या वस्तू आम्ही दुकानात सिस्टमॅटिक लावून ठेवल्या. तर मित्रांनो, या ब्लॉगमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत थँक्यू.